नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर सुरुवातीलाच बातमी आहे महाराष्ट्रातील मान्सून संदर्भात वर सर्वसामान्य व शेतकरी बांधवांच्या संबंधात ही बातमी समोर येत आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून रखडलेला मान्सून आता अखेर पुढे सरकलाय. राज्यात पाऊस कधी पडणार आणि हवामान खात्याने कोणता मोठा इशारा दिलाय, या सर्व प्रश्नाची उत्तर आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. फक्त पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, 8 जून रोजी आपल्या महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला होता. रत्नागिरी, सातारा आणि सोलापूरपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतरनं तब्बल 2 आठवडे म्हणजे 14 ते 15 दिवस मान्सूनची वाटचाल जैसे ती होतीच. पोषक वातावरण नसल्यामुळे मान्सून एकाच ठिकाणी रेंगाळला होता. यामुळे जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा तब्बल 78% पाऊस कमी झालाय. यामुळे शेतकरी चिंतेत आणि पेरण्या खोळंबल्या आहेत. आता हवामान खात्याकडून एक मोठी बातमी समोर आली. आता 2 आठवड्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतरनं मान्सून अखेर पुण्यात हजेरी लावली. आता मान्सूनने पुण्यापर्यंत मजल मारली असून राज्याच्या इतर भागातही पाऊस पुढे सरकण्याची परिस्थिती अनुकूल स्थितीत चालली आहे. आता पाहूयात हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी काय अंदाज वर्तवलाय. 25 जून ते 1 जुलै या दिवसामध्ये आपल्याला मान्सून पुन्हा एकदा जोरदार वेग पकडणार असल्याचं पाहायला मिळतंय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देखील वर्तवण्यात आलाय. 25 जून नंतरनं कोकणच्या किनारपट्टी भागात म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला अति जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये सध्या उष्णता आणि उकाडा जाणवत असला तरी पुढचे 4-5 दिवसात तेथेही मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलाय. तर मित्रांनो, मान्सून जरी रेंगाळला असला तरी त्याची एक्सप्रेस पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तर तुमच्या भागात सध्या वातावरण कसं आहे, ते पाऊस सुरू झालाय का? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा.